नमस्कार मित्रांनो, मी विनय शिंदे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नगर येवला व शेळी. आणि आज आपण जाणार आहे खूप मोठ्या प्रवासावर. हा वन डे ट्रिप असणार आहे म्हणून तुम्ही बघत राहा व आम्ही तुम्हाला दाखवू काय काय बघण्यासारखं आहे. मित्रांनो, आम्ही नगरची फक्त रोड ट्रिप दाखवू शकतो. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी अजून निघालो नाही आहे. मी थोड्या वेळात निघणार आहे आणि जिथे निघणार आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करतो. आणि टायमिंग आपल्याला ॲटलिस्ट 2 तास लागते तिथे पोहोचायला. धानोरीपासून 15 किलोमीटर दूर वाघोलीमध्ये आम्ही मोर्या मिसळला आलो. थेट वाघोलीमध्ये आहे. इथं आमच्याकडे सखीचा मेंबरशिप आहे म्हणून आम्हाला बघू काय डिस्काउंट भेटतो. मित्रांनो, 120 रुपयाची व 90 रुपयाची आम्हाला लागली. 90 रुपयाची आम्ही 2 घेतली आणि 120 रुपयाची 120 मध्ये स्पेशल असतात. ताक, गुलाबजामुन व पाव एक्स्ट्रा भेटतात. पाव अनलिमिटेड असतात दोन्ही सेक्शनमध्ये व मिसळ सुद्धा अनलिमिटेड असतात दोन्ही सेक्शनमध्ये. आमची मिसळ खाऊन झालेली आहे आणि आम्ही आता निघत आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आता आम्ही कुठे थांबणार नाही असं आम्ही ठरवलंय, पण लेट्स सी. लोणी कंद्रा क्रॉस करून संगमेश्वरला पण मागी सोडून आपण पोहोचलेला आहोत पुढी शिक्रापूरच्या रस्त्यावर. आपण जाणार आहे नगरला. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेले आहोत नगरला. खूप कडकत्या उन्हात आणि मला माहिती 2 तासपेक्षा खूप जास्त लागले व आपल्याला फक्त 2च टोल लागले ह्या प्रवास. मित्रांनो, आपलं नगर झालेलं आहे आणि आतापासून आम्ही तुम्हाला माहिती देऊ येवला आपण गाठणार आहे. आता येवल्यामध्ये खूप सारे 4च्या नंतर नगरमध्ये खूप गरमी असते म्हणून तुम्ही काय तर खूप नाही बाबा, लय गरम असते. मित्रांनो, आपण येवलेला आणि आपण शिर्डी डिले करणार आहे आणि पहिले येवलेला जाणार आहे आणि तिथं बघूया आपण तिकडे येवले चहा पण पिऊ शकतो. मित्रांनो, आपली कडक झोप झालेली आहे आणि आता वाजले 6:30. 1 तासाची झोप घेऊन आता उरलेला फक्त अर्धा तास येवलेला पोहोचायला. तर इथं स्वामिनी पैठणी आहे. तुम्हाला येवल्याच्या एंट्रन्स म्हणजे येवल्याला पोहोचण्याच्या पहिले तुम्हाला स्वामिनी पैठणी भेटेल, बट आम्ही चेक नाही केलं कारण की वी हॅव लिस्टेड सम प्लेसेस. मित्रांनो, नगर टू येवल्याला पोहोचताना आपला हा दुसरा टोल आहे. दुसरा टोल आहे. मित्रांनो, आपण सोनाली पैठणीला पोहोचलेले आहोत. हे असं एंट्रन्स आहे आणि आतमध्ये पण आहे. आतमध्ये खूप मोठी जागा आहे, गादी. आणि आम्ही पहिलेच माणसं इथे येणार आहे. लाईक कुणी नसतं इथं आता बघा की इट्स बिंग कन्स्ट्रक्टेड. ही डबल पदराची हँडलूमची पैठणी येते. हातमागावरची स्टार्टिंग रेंज येते. ती पूर्णपणे हँडमेड आहे. त्याची बॅक साईड आणि फ्रंट साईड सेम येते. ही बनवण्यासाठी 5 ते 7 दिवस लागतात टाइम पिरियड. त्यानुसार त्याची कॉस्ट अवलंबून राहते. ही 12,500 रुपयांची. त्याला किती पण असं चुरगळून जरा टाकलं नाही त्याला प्रेस करण्याची गरज नसते. हे कॉन्ट्रास्ट काठांमध्ये त्याला बॅक साईड वगैरे थ्रेड येतात. ही 8,900 रुपयांची रेंज. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वगैरे मिळतील. 8, 9, 10, 12, 15, 20 अगदी 1,00,000-2 लाखापर्यंत रेंज आहे. हात मागावरची हस्तकलेची डिझाईन, फॅन्सी डिझाईन येते पूर्ण. 18,500 रुपयांची रेंज.
याच्यावर कुठला कपडा वापरला? कपडा हा रेशम असतो. त्यानंतर ही टिश्यू पदराची पैठणी, शोल्डर ॲडिशनल पिकॉक येतील याला ताई. याच्यात बी 5 ते 6 कलर मिळतील. ही 15,900 रुपयांची रेंज आहे. हात मागावरची ही जॉकट लूमवरती कलांजली पैठणीमध्ये एक सारखं बुटाची शेवटपर्यंत 13,080 रुपयांची रेंज आहे. तुम्ही जी काढणार तिला हँडलूमच सांगणार. जॉकट लूमवरती बनवलेली ताई 13,700 रुपयांची रेंज आहे. आता ही हँडलूम कलांजली दिसते. ही 18,900 रुपयांची रेंज आहे. याच्यात बी कलर कॉम्बिनेशन वगैरे येते. ॲव्हरेज पैठणी ॲटलिस्ट 12,000 15,000ला चालल्या आणि थोडी महाग बोलली तर 21,000 22,000ला चालल्या आणि थोडी कमी म्हटली तर हँडलूममध्ये नाही ना 10,000च्या नंतरवाले हँडलूम 12,000च्या नंतरवाले हँडलूम असणार आहेत हाताने बनवलेले आणि 10,000च्या नंतरचे नसणार आहेत. 10,000मध्ये तुम्हाला जकोट भेटते. 10 ते 13 पर्यंत आणि त्याची रेंज आहे. सक्सेसफुली आपण बाहेर निघाले असतो आणि आता आम्ही निघणार आहे शिर्डीला. आम्ही गेट नंबर 7च्या बाजूने आतमध्ये घुसलेले आहोत आणि 50 रुपयाची एक पार्किंग तिकीट आहे जे की मंदिराच्या आतमध्ये सोडते तुम्हाला. ते तुम्हाला बाहेर दिसतील लोक जे तुम्हाला गाईड करतील. आम्ही एकांना घेतले आणि त्यांनी आम्हाला दाखवले पार्किंग कुठं. मित्रांनो आता काय सांगू, आमचं साईबाबाचं टेम्पलचं दर्शन नाही झालं. आमचं 9:30ला म्हणजे 9ला गेट बंद होतात. 9:15ला आज माहित नाही गेट बंद झाले पण आम्ही त्याच्यापेक्षा पण लेट पोहोचलो. तुम्हाला बाहेर तुम्ही जसं शिर्डीला एंटर करताल तेव्हा तुम्हाला साईबाबा मंदिरचे पाटे दिसतील. थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला थोडे लोक दिसतील जे तुम्हाला थांबवतील आणि म्हणतील आम्ही तुम्हाला पार्किंग लॉटपर्यंत घेऊन जाऊ. फक्त तुम्हाला 50 रुपये द्यायचे आणि 50 रुपयामध्ये तुम्ही पोहोचता पार्किंग लॉटपर्यंत. आणि नंतर पुढे गेल्यावर तुम्हाला प्रसारासाठी काय खरेदी विक्री करायची त्याचे आम्ही पेढा घेतला. पेढेचे रुपये होते 170 रुपये आणि ते तुम्हाला चप्पल ठेवायला एक पोतं देतात त्यात तुम्ही चप्पल ठेवू शकता. आणि मग तुम्ही पुढे निघल्यावर तुम्हाला 7व्या गेटला एंटर करायचे. ओके. आणि जर तुम्ही VIP पास घेतले तर 6व्या गेटवर एंटर करायचे. VIP पासला 200 रुपये लागतात पर पर्सन. तर 7व्या गेटपासून एंटर केलं की 3ऱ्या गेटपासून एक्झिट. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. मला माहिती आहे अजून आपण पुण्याला पोहोचलो नाही आहोत बट स्टील आमच्याकडून आता होणार नाही. सो आमचं साईबाबाचं सगळं झालंय, शिर्डी पण झालंय. सो थँक्स फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब.